दरम्यान पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यांनी। अरण्य ऋषी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला परिचित असणारे मारुती चित्तमपल्ली सरांना आज केंद्र सरकारच्या वतीनं पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः मारुती चित्तमपल्ली सर आहेत। सर, प्रथमतः झी24 तासच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन। काय सांगाल, 94 वर्षाचा प्रवास आणि आज आपल्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। खूप खूप वर्षांनी केला सर। हा पुरस्कार अगोदर झाला तर मला आणखीन काही क्षेत्रामध्ये पुढं जाता आलं असेल, पण ठीक आहे, जे केलं ते ठीकच म्हणावं लागेल ना। आता पहिल्यांदा माझ्या आईवडिलांची मानावं लागतील, नंतर माझे जे गुरुजन आहेत सर्व, म्हणजे मराठी इंग्रजी शाळेतील कॉलेजमधील जे फॉरेस्ट कॉलेजमधील या सर्व लेखकाचे आभार मानावं लागतील। त्यांनी ते शिकवलं म्हणून मी एवढं मोठा झालो। कॅमेरामॅन अनिल कांबळेसह अभिषेक अदेप्पा, झी24 तास, सोलापूर।